रस्ता मोकळा सोडायचा आहे. समोर जागा द्यायची आहे त्यांना. समोर द्यायचं आहे. समोर जागा सोडायची आहे. रस्ता मोकळा सोडायचा आहे.
वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिराव गोविंदराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं. हळूहळू माझ्या लक्षात आलं ज्याच्याशी माझं लग्न झालंय तो निव्वळ सामान्य माणूस नाहीये, तर लाखो करोडोंना जगण्याची ऊर्जा देणारा क्रांतीसूर्य आहे. होय, शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 ला पुणे येथील भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू करण्यात आली आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे वाघिणीचं दूध मी माझ्या लेकरांना देणार होते. शेळपाटासारखं जगला तर काम तमाम होईल आणि वाघासारखं जगला तर नाम होईल. सनातनींनी मात्र धर्म बुडाला म्हणून किल्ली बोल सुरू होती. अरे सामान्य माणसाने शिक्षण घेतल्यावर कसा काय धर्म बुडतो यांचा? इतका तकलाद असू शकतो धर्म? धर्म माणसासाठी आहे की धर्मासाठी माणूस? धर्मासाठी माणूस. शेठजींनी मला सांगितलं, सावित्री आपल्याला खूप लेकरांच्या डोळ्यातली आसवा पुसायची आहे, त्यांच्या डोळ्यात स्वप्नांची नवी फुलबाग फुलवायची आहे. त्यासाठी देशील मला सांग? मी निव्वळ होकारच नाही दिला तर प्रत्यक्ष सुरुवात केली. नेहमीप्रमाणे शाळेत शिकवायला जात असताना एक भटिंगर माझ्या समोर आला. मला म्हणाला, ए टावणे, कुठे निघालीस? आमच्या पोरींना शिकवणं बंद कर. कदाचित तो विसरला असावा. मी खंडोजी नेवासे पाटलांची कन्या आणि ज्योतिराव पहिलवानांची पत्नी होते. त्याच्या सणसणीत कानाखाली जाळ काढला. त्यांनी त्याला सोडवलं. आज समोर आलाय, थोबाड फुटलंय. पुन्हा माझ्या समोर आला तर रक्ताने धरती रंगवीन. असा कसा बसा सावरत तो तिथून निघून गेला. माझे अब्रूहरण बघायला आलेले भले बघे, आता त्याचीच बेअब्रू होतात निघून गेले. काशीबाईंना कोवळ्या मनाची बालविधवा, तिच्याच अक्कसखियांकडून ती गौरवत राहिली. अशा प्रकारात बदनामी होते ती फक्त स्त्रीचीच आणि ह्याच बदनामीला कंटाळून ती आत्महत्या करायला निघाली. मला मरू द्या, मला मरू द्या, मला जगायचं नाही, मला मरू द्या, मला जगायचं नाही. पण आम्ही तिच्या मागे ठाम उभे होतो. तिचे आई बाबा झालो, तिचं बाळणपणही केलं आणि तिच्या गोजीवाण्या बाळास आम्ही दत्तक घेतलं. त्याचं नाव यशवंता. पुण्यात खूप मोठा दुष्काळ पडला होता आणि ह्या दुष्काळ आठवला तरी अंगावर थरकाप उठतो. काखेत गाठी येऊन लोक मरत होती. त्याच दुष्काळग्रस्तांसाठी आम्ही मदत केंद्र सुरू केलं. धनकवडीला मदत केंद्र सुरू केलं. सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत बाबांनो, पण कोणी कितीही विरोध केला ना, आम्ही कसुभरही मागे हटलो नाही. पुण्यात प्लेगची साथ सुरू होती. लोक काखेत गाठी येऊन मरत होती. मी यशवंताला वानवटी आणि घोरपडीच्या मध्ये हॉस्पिटल उभारायला सांगितलं. मी घरोघरी जाऊन लोकांना दवाखान्यात आणत होती. प्लेग हा संसर्गजन्य होता. तो आज ना उद्या मलाही होणार होता. पण मरणाच्या भयापासून माग कशी हटू? आम्ही जगलोच मुळी समाजासाठी आणि तेच करत असताना मरण आलं तर मरणात तुझं स्वागत आहे बरं का. तुला माहिती सावित्रीची सावित्रीबाई झाली आणि सावित्रीबाईंची सावित्रीबाई झाली. हे सिद्धांतर आहेत माझी. यशवंत म्हणाला, माई हे शेवटचं इंजेक्शन उरलंय, कोणाला देऊ? त्याला म्हटलं, यशवंता ह्या लेकराला दे, यानं आजवर नीट दुनियाही बघितली नाही. अरे मी वटवलेलं झाड कधीतरी कोसळणार. मी वटवलेलं झाड कधीतरी कोसळणारच. माझ्या आज्ञा झालं की यशवंताने माझी आज्ञा पाळली. बघितलं स्मरणा, फक्त 1 मिनिट मला माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना आठवू दे.